कांदा, मका व इतर शेतीमालांसाठी आता प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तर तो आक्रमक झालेला आहे. येत्या 23 मार्चला येवल्यामध्ये बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभारलं जाणार आहे. त्या संदर्भात आज येवल्याचे प्रांत अधिकारी जे आहेत तर त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख गणेश निंबाळकर यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. एकूण तुमच्या काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचं हे आंदोलन असणार आहे, काय स्वरूप असणार आहे, काय सांगाल? हा आंदोलनाचा भाग म्हणजे शेतकऱ्यांच्या आक्रोशाचं आक्रंदन हे असणार आहे. कांदा, मका, सोया यांचे पडलेले बाजारभाव इतरही शेतमालाचे पडले, हे नोव्हेंबर डिसेंबर पासून पडले. कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, येवला प्रत्येक ठिकाणी आंदोलन झाली. या आंदोलनांच्या मध्ये निवेदनं दिल्या गेली. त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली गेली. मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये अडवण्यात आलं. त्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव द्या, मकाला बाजारभाव द्या हे आक्रंदन झालं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नाही, आम्ही गाडी अडवण्यात ही लोक यशस्वी झाले नाही, आम्ही त्याला कांद्याला अनुदान देण्याचा प्रयत्न करू. पूर्ण अधिवेशन गेलं, कोणी ब्रश शब्द बोललं नाही. म्हणून त्या ठिकाणी असलेलं आमचं नुकसान हे तुमच्यामुळे झालंय, ते भरून घेण्यासाठी भावांतर योजना लागू करा. कांद्याला, मकाला, सोयाला भावांतर योजना लागू करा. बाकीच्या योजना भ्रष्टाचाराचं कुरण झालंय. त्यामुळं आम्हाला आमच्या खिशातले कमी झालेले पैसे म्हणजे पिकाचे पडलेले भाव आहेत, तर आम्हाला भावांतर योजना लागू करावी लागेल. 23 तारखेला हे आक्रोश, हे आक्रंदन या प्रांत कार्यालयाच्या भोवती कसं घुमतं तुम्ही पाहत राहा. ही ठिणगी आहे, वनवा पेटेल पूर्ण जिल्हाभर. नेमकं आता बच्चू भाऊंनी नागपूर या ठिकाणी आंदोलन केलेलं होतं, मात्र त्यानंतरही आता शासनाने दखल घेतली नाही. आता येवल्यामध्ये याचं स्वरूप कसं असणार आहे आणि किती संख्येने या ठिकाणी शेतकरी आणि तुमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत? आता या आंदोलनाचं स्वरूप वेगळं आहे. हे आम्ही पुकारलेलं आंदोलन नाही, जनतेनं कित्येकदा मला सांगितलं, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, तालुका अध्यक्षांना सांगितलं, तुम्ही आंदोलनात पाय रोवून उभे राहा, बच्चू भाऊंना बोलवा. अवघी शेतकरी जनता तुमच्या मागे असणार आहे. म्हणून या आंदोलनाची सूत्र खरी शेतकऱ्याच्या हातात आहे. नेतृत्व बच्चू भाऊंचं आहे आणि मग अनुभव आणि मार्गदर्शन, नेतृत्व याचा संयोग असेल. प्रांत कार्यालयाचं आंदोलन भूतो न भविष्यत असंच असेल. मग तो घेराव असू शकतो, ते मुक्काम असू शकतं, त्याला चक्काजाम असू शकतं, काही असू शकतं. मात्र मागणी आमची ठाम आहे. भावांतर योजना आमच्या असलेल्या प्रमुख नगदी पिकांना असं मातीमोल करू देणार नाही. जे होऊ घातलंय ते होऊ देणार नाही. पाहिजे तर आम्हाला भावांतर योजना. एकंदरीत पाहता ह्या आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे ते आम्ही सांगू शकत नाही. मात्र हे आमच्या पक्षाचं नाही तर हे जनतेचं, शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं या ठिकाणी गणेश निंबाळकर सांगत आहेत. उमेश पारीख, TV9 मराठी, येवला, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.